कोणीतरी तुम्हाला धमकी दिली संपवून टाकू वगैरे असली काही? पण भॅड धमक्याला मी घाबरत नाही. एक काळ असा होता की आम्ही देखील शरद पवारांसाठी कोणाच्या तरी अंगावर केलं होतं. त्यांचा कॉन्फिडन्स बरोबर आहे. माझ्यावर हल्ला होऊ शकत नाही त्यांनाही माहिती आहे, कारण त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले, ते काय शक्य झाले नाहीत. आम्हाला शंड म्हणता काय? तुम्ही तुमच्या पैजाम्यात हात घालून बघा. परंतु पैजामात हात घालायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे पैजामात काय आहे. तर मी त्याला नाही, त्याच्या बॉसला शंड म्हटलंय सांगतो. तर ते फटाके वाजले पाहिजेत. धुवा तो कहीं तो निकलना चाहिए. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रांनो, आज आपण एका महत्वाच्या व्यक्तीसोबत बोलायला आलेलो आहोत. महत्वाचे यासाठी की जे मूळचे कोकण मुंबईकर, म्हणजे मूळचे कोकणकर पण आता मुंबईला, पण आता मराठवाड्याच्या मातीत मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे यांची भेट घ्यायला आले. खरं तर ही भेट बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी होती. प्रसाद लाडांनी याआधी मनोज जरांगेंच्या वरती टीका केलेली आहे. त्यानंतर त्यांनी जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या बाबत काय काय घडलंय ही माहिती दिली आहे. आणि या विषयात सरकारकडून त्यांना काही हवं असेल तर मी बोलायला तयार आहे अशी पहल केली आणि जरांगेंनी त्यांना चक्क आमंत्रण देऊन टाकलं. खरं तर मनोज जरांगेंच्याकडून ही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील लोकांसाठी उघडलेली खिडकी होती. आणि बरोबर त्या खिडकीतून प्रवेश करून प्रसाद लाडांनी एका नव्या सामोपचाराच्या अध्यायाला सुरुवात केली आहे. हा सामोपचाराचा अध्याय की आणखी काय याबाबतची चर्चा व्हायलाच हवी. मुळात प्रसाद लाड हे स्वतः मराठा आहेत आणि मुंबईतल्या मराठा नेत्यांच्या, मला वाटतं त्यांनी एका मुलाखतीत कबूलही केलंय की आमच्या कोकणच्या मराठा नेत्यांना फारसं कुणी मानत नाही, तीच आमची महाराष्ट्रातली अडचण होते. पण महाराष्ट्रात, खास करून मराठवाड्यात, मराठा चळवळीतल्या नेत्याला भेटून सरकार आणि मराठा चळवळ याच्यातली दरी आणि कटुता कमी करण्यासाठी प्रसाद लाडांचं हे पाऊल आहे. हे असंच पाऊल आहे की वेगळं काही आणखीन आहे, ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे अॅनालायझरमध्ये. आणि पहिला प्रश्न, तुम्ही आलात, मराठा नेते आहात, म्हणजे असं नाही आहे काय की तुम्ही जे सकाळी TV चॅनलला बोलताना म्हणालात की आम्ही कोकणातले मराठा आहोत त्यामुळे कोकणातल्या मराठ्यांना महाराष्ट्रात फारशी मराठा म्हणून मान्यता असत नाही, असं काही नाही आहे. कोकणाने मुख्यमंत्री दिलाय, मराठा मुख्यमंत्री दिलाय आणि उजळ माथ्याने ते मराठा असल्याचं मान्यही केलंय. या ठिकाणी आपलं येणं हे काय आहे? सरकारचं प्रतिनिधित्व आहे की व्यक्तिगत प्रसाद लाड काही भूमिका घेऊन आले? नाही, खरं तर सुशील, तुम्हाला मी सांगू का की अनेक वर्ष मनोज दादामध्ये आणि माझ्यामध्ये तात्विक मतभेद होते. तात्विक वादांवरती तुम्हीही अनेक व्हिडिओ केले. हो, त्यांनीही मला खूप घाण बोलले, मीही त्यांना बोललो. पण माझी प्रत्येक वेळेला भूमिका एकच होती की फडणवीसांच्या बद्दल बोलू नये, फडणवीसांच्या आईबद्दल बोलू नये, कुटुंबाबद्दल बोलू नये. ज्या माणसांनी 70 वर्षात आम्हाला कोणी आरक्षण देऊ शकलं नाही ते आरक्षण त्यांनी दिलं. काही उणीवा राहू शकतात, मागे पुढे काहीतरी होऊ शकतं, पण ज्यांनी समाजाच्या मागे खंबीर उभा राहिला त्याची पाठराखण आपण केली पाहिजे. मनोजदादा जरांगे पाटील आज मराठ्यांचे खूप मोठे नेते आहेत आणि एका गोष्टीचा मला अभिमान देखील आहे. मी त्यांनाही देखील सांगितलं, चॅनलवर देखील सांगितलं की आज मनोजदादांमुळे या मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि ते मी अवॉइड करत नाही, डिनाईड करत नाही. आणि मग पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यावेळेला पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीस बोलले आणि मी पुन्हा एकदा TV वर आलो आणि देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसचा रोष न करता एखाद्या गोष्टी जर राहिल्या असतील, उपसमितीकडनं काही राहिलं असेल तर त्याची चर्चा करायला हवी आणि त्या चर्चेच्या माध्यमातून त्यांनी तो प्रश्न सोडवायला पाहिजे, ही माझी भूमिका मी मांडली. मनोजदादांनी त्या भूमिकेचं स्वागत केलं आणि TV चॅनलच्या माध्यमातूनच त्यांनी ते आवाहन केलं की प्रसाद लाड भाऊनी ते मराठा आहेत सांगितलं. ते म्हणाले की आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू आणि त्यांनी मला निमंत्रित करून माझं स्वागत केलं. एक समाजाचा भाऊ म्हणून, समाजाचा नेता म्हणून, एक समाजासाठी कार्यकर्ता, लढलेला कार्यकर्ता म्हणून, आज मराठ्यांचा नेता म्हणून ज्या वेळेला त्यांनी मला आवाहन केलं की 23 तारखेच्या आधी तुम्ही आलात तर मी माझ्या आंदोलनाची सगळ्या बैठका रद्द करतो, तर तुम्ही माझ्याशी चर्चा करायला या. आज मी चर्चा करायला आलो हे वैयक्तिक प्रसाद लाड या भावनेतून आलो. मी आज चर्चा करायला आलो ते एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून चर्चा करायला आलो. आज मी चर्चा करायला आलो तो मनोज जरांगे पाटलांचा एक भाऊ म्हणून चर्चा करायला आलो. समाजाच्या अडचणी, समाजाचं दुःख, समाजामध्ये आज काही गोष्टी अडल्या आहेत ह्या मला एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून समजून घ्यायच्या होत्या. आणि निश्चितपणे सरकार दरबारी ठेवण्याचं ते काम करूच, सरकार दरबारी आम्ही त्या ठेवूच आणि जे जे काही अडलंय ते करायचा 100% प्रयत्न करू, कारण शेवटी समाज आहे म्हणून आम्ही आहोत. मी मगाशी मीडियामध्ये देखील म्हटलं की जातीसाठी माती खातात लोक आणि मग ती जर आम्ही खाल्ली तर काय चुकीचं आहे. परंतु
आजची माझी जी भेट होती ही भेट पूर्णपणे प्रसाद मिनेश लाड ही एक वैयक्तिक मराठा समाजाचा कार्यकर्ता, मनोजदादाच्या आव्हानाला प्रतिसाद देणारा प्रसाद लाड म्हणून होती आणि समाजाचे प्रश्न समजून समाजाचे प्रश्न कुठे अडले या बाबतीत भविष्यात येणाऱ्या काही दिवसात चर्चा करण्यासाठी आज प्रसाद लाड इथे आला होता. या सगळ्या भेटीच्या मध्ये मला एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आतापर्यंत मराठा आरक्षणाचा राजकीय लाभ घेण्याची परंपराच राहिलेली आहे. भलेही मी असा दावा करत नाही, मी भलेही यातून असा दावा करून थेट आरोप मनोज जरांगेंच्यावरती केलेत, मी नाकारत नाही ते आरोप सुद्धा. पण असं झालंय की मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या तेव्हाच्या काही नेत्यांनी उडी घेऊन त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न झाला. आता असं कळतंय की राज्याचे उद्योगमंत्री, जे तुमचे चांगले मित्र पण आहेत, म्हणजे खूप छान मित्र आहेत तुमचे, ते दोघेही कोकणी आहात, हे अजून एक वेगळेपण आहे त्यातलं, ते भेटून गेले की आंदोलन होतं, अशी एक नवी चर्चा याच्यामध्ये सगळ्यात सुरू झाली. या सगळ्यात तुमचं परत येणं, भाजपचा नेता प्रसाद लाड, असं तुम्ही जरी नाही म्हणलं आता तरी भाजपचे नेते आहात व्यक्तिगत पातळीवर आल तरी, हे असं व्यक्तिगत पातळीवर येऊन या आंदोलनाचं राजकीयकरण करत त्याची पोळी भाजण्याचे उद्योग झालेले आहेत. आता पुन्हा त्याच चालीवर किंवा त्याला उघड करून तुम्ही भाजप विरोधात नको तर ते सरकार विरोधात असावं अशी काही भूमिका घेऊन आलात की या आंदोलनाचं काय नेमकं करायचं तुम्हाला असं? नाही, मी आताही देखील मीडियाला, मनोजदादांनी देखील हा विषय मीडियासमोर मांडला की उदय सामंतबद्दल मी बोललो किंवा एकनाथ शिंदे साहेबांबद्दल, तसं बिलकुल नाही आहे. उदय सामंत साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस, हे सरकार एक आहे. एक महायुती म्हणून आम्ही लढलो, महायुती म्हणून जिंकलो. वेळप्रसंगी देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं, वेळप्रसंगी एकनाथ शिंदेनी माघार घेतली, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आंदोलनामध्ये कोणी क्रेडिट घ्यावं ह्या मताचा मी नाही. कारण मला आताही दादांनी सांगितलं की तुम्ही हे प्रश्न केल्यानंतर तुम्हाला समाज डोक्यावर घेईल, तुम्ही माझ्याबरोबर 125 किलोमीटरची रॅली करा, तुम्हाला मुंबईला जायला 2 महिने लागतील. जाहीर पत्रकारांसमोर बोलले. मला कुठलंच आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मला कुठली रॅली काढायची नाही, मला कुठलं क्रेडिट घ्यायचं नाही. माझ्या जो खरोखरच सुशील, खरोखरच या मराठवाड्यातला मराठा बांधव, ज्याच्याकडे शेती नाही आहे, ज्याच्याकडे नोकरी नाही आहे, ज्याच्याकडे शिक्षणाला पैसे नाही आहे, ज्याचं लग्न होत नाही आहे, ज्याला नोकरी मिळू शकते, ज्याचं काम केल्यामुळे त्याचं कुटुंब मोठं होऊ शकतं, त्याचं स्वप्न मोठं होऊ शकतं, तुम्ही सगळे मराठवाड्यातले. एवढी भयानक परिस्थिती मराठवाड्यात आहे, तेवढी भयानक परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात कुठे नाही. निजामाने 150 वर्ष गुलामी करून घेतली आपल्या लोकांकडनं. स्वातंत्र्यानंतर 12-13 वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. परंतु त्या परिस्थितीमध्ये माझ्यामुळे जर या मराठवाड्यातल्या आणि राज्यातल्या ज्या उपेक्षित मराठा समाजाला जर काय मिळणार असेल तर मला कुठलंही क्रेडिट नको आहे, मला कुठलंही राजकारण नको आहे आणि मला कुठल्या राजकारणावरती मला कुठे आमदार खासदार व्हायचं नाही आहे. मला समाजासाठी लढायचं आहे. समाजाला मिळालं तर त्याचा आनंद मी घेईन आणि तो आनंद मी टी व्हीवर पाहीन, मी येणार देखील नाही. हे तुम्हाला आज स्पष्ट सांगतो. कारण माझी एकच भूमिका आहे, जी भूमिका मी सातत्याने मांडली. हे आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिलं. हे आरक्षण देत असताना एकनाथ शिंदेची त्याला साथ होती, कालांतराने अजित पवारांची साथ होती. भविष्यात पण जे मिळेल ते देवेंद्र फडणवीसच देतील आणि एकनाथ शिंदे त्याला साथ देतील. त्यामुळे या दोघांच्या साथीनी, ताकदीने आणि सुनेत्रा वहिनींच्या ताकदीने आज मराठा समाज पुढे जाताना मला पाहायचं आहे. आज माझा बांधव जो गरीब राहिला आहे, जो उपेक्षित राहिला आहे, ज्याला शिक्षण नाही आहे, माझ्या मुलींची लग्न होत नाही आहेत, मुलांची लग्न होत नाहीत, आज जर घरामध्ये एक कमवता झाला तर आपण मराठा समाजाने जगाला दिलं आहे. छत्रपतींचा इतिहास आहे. स्वराज्य नुसतं हिंदवी स्वराज्यावर नव्हतं तर 7 समुद्रा पार होतं, म्हणजे पार अफगाणिस्तानपर्यंत आणि अजून अटके पार छत्रपतींनी राज्य केलं, पेशव्यांनी राज्य केलं. परंतु तो समाज घटक आज जर कुठे मागे पडत असेल आणि माझ्यामुळे जर त्याच्यामध्ये कुठेतरी खारीचा वाटा लागत आहे, मी असं म्हणत नाही की मी आलो म्हणजे सर्व काय होईल, पण निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करून माझ्या समाजाला न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन. हे धमकीत चाललंय प्रकरण, ते कोणीतरी तुम्हाला धमकी दिली संपवून टाकू वगैरे असली काही अशा, आता तुमच्या चॅनलवरती घाणेरडा शब्द वापरणार नाही, पण भ्याड धमक्याला मी घाबरत नाही. मी परळमध्ये लहानाचा मोठा झालेला मुलगा, अंडरवर्ल्ड मी पाहिलेलं आहे, अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात मी केलेल्या आहेत. त्यामुळे असा धमकी देणाऱ्याला मी घाबरत नाही. मला जर माहिती असतं तो हॉटेलच्या लॉबीत तर मी स्वतःच खाली उतरलो असतो. तुलाही माहिती आहे माझा इतिहास, त्याच्यामुळे मी त्याला घाबरत नाही. पोलिसांनी त्यांना पकडलं, पण मी पोलिसांनाही सांगितले
त्यांनी केलं त्याला त्याचं लखलाप. प्रसाद लाडवर ज्या वेळेला हल्ला करतील तेव्हा त्याचं उत्तर प्रसाद लाड स्वतः देईल. परंतु मी पोलिसांना सांगितलं त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका. त्यांनी का केलं एवढं समजून घ्या. माझ्याशी चर्चा करा, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची चर्चा करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नका, त्यांना सोडून द्या. आपण मोठ्या मनाचे आहोत आणि पुन्हा ते कार्यकर्ते मराठा समाजाचे आहेत. हो. मग परत कोणीतरी सांगायचं की मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला प्रसाद लाडनी जेलमध्ये घातलं, मला ते पाप नव्हे. कोणीतरी चढवलं असेल. कार्यकर्ता असतो, भावनिक असतो, भावनेच्या आहारी जातो, कोणाबद्दल तरी प्रेम असतं म्हणून करतो. कार्यकर्ता काय मर्जीनी करत नाही. आम्ही देखील कार्यकर्ते राहिलो. एक काळ असा होता की आम्ही देखील शरद पवारांसाठी कोणाच्या तरी अंगावर गेलो होतो. आम्ही देखील प्रमोदजींसाठी कोणाच्या तरी अंगावर गेलो होतो. आजही देवेंद्रजीसाठी अंगावर जातो. त्यावेळेला मी कार्यकर्ता असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना मला माहिती आहे आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की ज्यांनी केलं त्यांनी त्याच्या भावनेने केलं असेल. कदाचित त्याला सोडा, मी त्याला मुंबईला पाठवा, मी त्याला भेटीन वैयक्तिक. म्हणजे खरं तर मला आश्चर्य वाटतंय, प्रसाद लाड बोलतायत असं वाटत नाहीये बरं का. म्हणजे एक मुरलेला मुरब्बी राजकारणी बोलतोय असं वाटायला लागलंय. कारण प्रसाद लाड या नावाची भाषा जरा वेगळी आहे. खरं तर धमकी बिमकी आल्यावर मला भीती होती की कॅमेऱ्याच्या समोर कोण आहे रे, बबची बाराखडी वापरत, ये एकदा समोर, असं ते बोलले असते. पण काहीतरी बदललंय. काय बदललंय नेमकं मला माहित नाही. दुपारचा एक विषय आहे अजून, तुम्हाला तो कानावर घालायचा आहे म्हणून. आपले भांडूपचे आदरणीय बडगुंजे साहेब एक वाक्य तुमच्यासाठी बोलून गेलेत. तुमच्यापर्यंत पोहोचले की मला माहित नाही. पण आम्हाला शंड म्हणता काय, तुम्ही तुमच्या पैजाम्यात हात घालून बघा, असत्याने तुम्हाला सरळ सरळ तुमचं नाव घेऊन सांगितलंय. आणि तुमच्यावर हल्ला होऊच शकतो कसा, असा जे काय कॉन्फिडन्स आहे बघा. म्हणजे मी जो वाक्य मगाशी बोलत होतो की प्रसाद लाड बोलतात असं मला वाटत नाही, त्यांनाही काय कॉन्फिडन्स आहे बघा. तुमच्यावर हल्ला होऊच शकतो कसा, असाही प्रश्न त्यांना पडलाय. आणि शंडत्वात तुम्ही तुमच्या पैजाम्यात वागून बघा असं त्यांनी म्हटलंय. त्यांचा कॉन्फिडन्स बरोबर आहे. माझ्यावर हल्ला होऊ शकत नाही त्यांनाही माहिती आहे. कारण त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले, ते काय शक्य झाले नाहीत. परंतु पैजामात हात घालायची गरज नाही. आम्हाला माहिती आहे पैजामात काय आहे. माझा मगाशी कदाचित त्यांनी त्या विषयाचा चुकीचा अर्थ घेतला. मी मीडियासमोर एक वाक्य वापरलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला जे आरक्षण आम्ही 16% दिलं, ते 16% आरक्षणाची वाट लावण्याचं काम जर कोणी केलं तर ते उद्धव ठाकरे सरकारने केलं. त्यामध्ये शरद पवार देखील होते. त्यामुळे मी म्हटलं त्यावेळेला उद्धव ठाकरे का शंड होते का, तोंडात गोळा घालून बसले होते का, ही त्यावेळेची कार्यकर्त्याची भावना होती. 2.5 वर्ष 3 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात. तुम्ही साध्या ॲडव्होकेट जनरलला डॉक्युमेंट देऊ शकला नाहीत. भाषांतर देऊ शकले नाही. भाषांतर देऊ शकला नाहीत. तुम्ही बैठका करू शकला नाहीत. मग तुम्ही कोविडचं कारण दिलं. त्यावेळेला देखील कोर्ट चालू होते, ऑनलाईन कोर्ट चालू होते. आणि मग नंतर अचानक एकनाथ शिंदे झाल्यानंतर 1 वर्षात कसं काय कोर्टाचा निकाल आला. त्याच्या मागे हेच मला सांगायचं होतं की त्याच्या मागे चाणक्य देवेंद्र फडणवीस होता. कोर्टामध्ये काय बोललं पाहिजे, कोर्टाचे डॉक्युमेंट काय असले पाहिजे. आज लोकांना बोलायला फार सोपं वाटतं सुशील. 3-3, 4-4 वाजेपर्यंत त्या माणसाने वाचून ते पेपर वाचले असतील. मी तुला सांगतो, मी चुकत नसेल तर कधीतरी माननीय मुख्यमंत्र्यांना हे विचारा. माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखाहून अधिक पेपर त्यांनी वाचले असतील. मराठा आरक्षण कसं द्यायला पाहिजे. मी चुकत असेल तर ते माझा कान पकडतील. चंद्रकांत दादा पाटील, मी सलामच करतो त्या माणसाला. आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते, पण सरकारच्या बाजूने आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून प्रयत्न केला. नारायण राणे साहेब आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून प्रयत्न केला. आमच्यासारखे कार्यकर्ते, प्रवीण दरेकर असेल, प्रसाद लाड असेल, गिरीश महाजन असेल, अनेक लोक आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून प्रयत्न केला. 2018चं आरक्षण मिळत असताना 3-3, 4-4 वाजेपर्यंत हॉटेल ट्रायडंट ओबेरॉयमध्ये वकील मंडळी 5-5 वाजेपर्यंत बसायची आणि ते पेपर देवेंद्र फडणवीसने वाचायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय व्हायचे. आणि मग हा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कुठे थांबलं, कुठे स्टे ऑर्डर मिळाली आणि मग त्या स्टे ऑर्डरचं उत्तर काय. आणि मग जर मी त्याला शंड म्हटलं आणि जर जगप्रसिद्ध संपादकाला जर वाटत असेल की मी त्याला शंड म्हटलं तर मी त्याला नाही त्याच्या बॉसला शंड म्हटलं हे सांगतो. ते पण माझे मित्र आहेत, पारिवारिक मित्र आहेत. पण जे तुम्ही आमच्या समाजाचं नुकसान केलं आणि आज खापर आमच्या माथ्यावर फोडताय ते आम्ही मान्य नाही करत. तुम्ही एवढं सगळं सांगता मला, म्हणजे एवढे लाख पेपर वाचले, एवढं सगळं वाचलं, चंद्रकांत पाटलांनी काम केलं, नारायण राणेंनी काम केलं, सगळ्यांनी काम केलं. असं का होतं की हा भाजपचा लूप होलाय की भाजपच्या यंत्रणेचा लूप होलाय. भाजप प्रो मराठा आहे
ही वस्तुस्थिती असून सुद्धा ती मराठा समाजाच्या पर्यंत किंवा मराठा आंदोलकांच्या पर्यंत, समाजाच्या पर्यंत पोहोचवायची गरज नाही, ती ऑलरेडी पोहोचलेली आहे. त्यामुळेच तर तुम्हाला 90% यश मिळतं निवडणुकांच्या मध्ये. तर त्याशिवाय ते शक्य नाही ना. तर हे असं का होतं की काही लोक, म्हणजे उदाहरणार्थ मनोज जरांगे सारखे लोक किंवा अजून काही आंदोलक याला जबाबदार फडणवीसांना का धरतात? का आंब्या झाडाला दगड मारला की आंबा मिळतो या भावनेतून किती दगड मारायची? म्हणजे ठीक आहे, मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात तुम्ही दगड मारलीत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात काहीच नसताना का दगड मारले जात आहेत? नाही, मला असं वाटतं की कुठेतरी तो कम्युनिकेशन गॅप आहे. का काय षडयंत्र आहे? कदाचित नाही, असं षडयंत्र आपण म्हणता नाही येणार, पण मला असं वाटतं की हा कम्युनिकेशन गॅप आहे. देवेंद्र फडणवीसांच्या स्वभावाबद्दल मी अनेक इंटरव्ह्यूमध्ये म्हटले की कर्म कर दर्या मिळाल. मी हे केलं त्याचा डिंडोरा पिटायचा नाही. आज समाजाने दिला ना साहेब. लोकसभेत आम्ही अनेक सीटा हरलो, विधानसभेत आम्ही 137 वर गेलो. हो, लढलो किती? 160, 165, हो. 90% स्ट्राईक रेट. महानगरपालिकेत आम्ही 1 नंबर, 2 नंबरचा गॅप आहे तो जवळजवळ 50%चा आहे. 50% आहे. नाही, मतदान कोण करतं? जर मनोज दादा आणि आम्ही म्हणतो की आम्ही 6 कोटी 7 कोटी मराठी आहोत महाराष्ट्रातल्या 13 कोटी लोकांमध्ये, आणि जर आम्ही 1 नंबरवरती जातो तर मराठा माणूस पण आम्हाला मतदान करतो. मराठा समाजाला माहिती आहे की कोणी दिलं, त्याचा डिंडोरा पिटायची गरज नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कदाचित राजकारणामध्ये हे करायला पाहिजे की मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं सांगायला पाहिजे. आता मी ढोल वाजवला, मी फटाके वाजवले, कारण आम्ही जातो तेव्हा कार्यकर्ते फटाके वाजवतात. मला खूप राग येतो सुशील, कोणी फटाके वाजवले. मी माझ्या भाषेत मुंबई स्टाईलमध्ये शिवाय दिल्या की त्यांना साहेब मग तुम्ही आला ते लोकांना कसं कळणार? तर ते फटाके वाजले पाहिजेत. धुवा तो कही तो निकलना चाहिए. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते कोणीतरी करायला पाहिजे. जे देवेंद्रजींना आवडत नाही त्याच्यामुळे खूप लोक करत नाहीत, आमच्यासारखे लोक पण करत नाहीत, कारण त्यांना ते बॅनर लावणं, पोस्टर लावणं, गवगवाट करणं, फार तारीफ करणं आवडत नाही. तो माणूस कामावर विश्वास ठेवतो. आज मुंबईतला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, राज्यातली शिक्षण नीती असेल, आरोग्य नीती असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शेतकरी असेल, पाणी असेल, धरण असेल, वीजली असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, याच्यावर जो कोणी काम केलं तर देवेंद्र फडणवीसनी केलं. त्याच्यामुळे जी लोक काय करतात, काय विचार करतात, निवडणुका आल्या म्हणून कोणाला तरी गुंजारायचं आहे, तसा तो करणारा माणूस नाही. मी मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांची खूप तारीफ केली तर लोकांनी मला ट्रोल केलं की इंटरव्ह्यू फडणवीसांचा होता का प्रसाद लाडचा होता? पण जे आहे ते सत्य आहे, त्याला लपवता येत नाही ना. आता एक शेवटचा प्रश्न, फार बोललो आपण. आता मराठा आंदोलनाच्या भूमिका जाणून घ्यायला तुम्ही आलात, त्या सरकार दरबारी मांडाल. तुमचं आत्ताचं गोल काय आहे? मागण्या मान्य करून घेण्याच्या सोबत हे आता जरांगेंचं होत असलेलं उपोषण थांबवायचं, जे झालं नाही पाहिजे, आंदोलनच झालं नाही पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. ते थांबवणं, आणि ते थांबवणं म्हणजे आंदोलनाची वेळच येऊ न देणं, थांबवण्याच्या पेक्षा आंदोलनाची वेळच येऊ न देणं अशी तुमची भूमिका आहे की हे आंदोलन होऊ यावं आणि मग त्यानंतर बाकीच्या कुठच्या गोष्टी व्हाव्या? तुमचा प्रयत्न आता काय असेल? माझा प्रयत्न हाच राहील की मनोजदादा जरांगे पाटलाचं आंदोलनच होऊ नये. त्यांच्या ज्या बेसिक मागण्या आहेत, ज्या सरकारने मान्य केलेल्या आहेत, हो, त्या कुठेतरी मार्गी लावाव्या. त्याच्यामध्ये माझ्या समाजाच्या मुलाचं शिक्षणामध्ये जर कुठे नुकसान होणार असेल तर ते होऊ नये, नोकऱ्यांमध्ये नुकसान होणार असेल ते होऊ नये, कारण आता ॲडमिशनचा काळ आहे. काही गोष्टीमध्ये अधिकारी देखील मिसगाईड करतात, काही गोष्टीमध्ये अधिकारी मिसगाईड करतात म्हणल्यामुळे मला आठवतंय की बहुतेकांचा एक आरोप आहे की अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळाचे MD या विषयात बऱ्यापैकी खो घालण्याचा प्रयत्न करतात. खरंय? त्याबद्दल मला कल्पना नाही, पण चेअरमनला मी निश्चित विचारेन. नरेंद्र आमचा मित्र आहे, बालपणीचा मित्र आहे, आणि मला वाटत नाही की नरेंद्र असं काय व्हायला देईल. परंतु ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या ठिकाणी, तहसीलच्या ठिकाणी, जात पडताळीच्या ठिकाणी कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करायचा, महत्त्व निर्माण करायचं, गोरगरीब जनतेला फसवायचं, हे सहन केलं जाणार नाही. आणि हे सहन करायला पण नाही पाहिजे, नाहीच पाहिजे. ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांची भूमिका फार स्पष्ट आहे, तर ती मुख्यमंत्र्यांची भूमिका ही राज्याची भूमिका आहे. ती राज्याची भूमिका घेऊन अधिकाऱ्यांनी पुढे गेलं पाहिजे. तर हे जे गोष्टी आहेत, ज्या आज मनोजदादा जरांगे पाटलांनी मला सांगितल्या, या गोष्टी मी पोचवण्याचं काम करेन. आणि निश्चितपणे मला पूर्णपणे खात्री आहे, माझा समाज आत्ता मला जवळजवळ, मी मगाशीच सांगत होतो, माझ्या गाडीत आमचे जिल्हाध्यक्ष होते, 1400 मेसेज आलेत मला, 1432 मेसेज.
साहेब धन्यवाद, साहेब आभार, आपण खूप चांगलं काम केलं. मला ते मेसेज नको आहेत. काम झाल्यानंतर त्या लोकांनी म्हटलं पाहिजे की हे काम झालं, हे देवेंद्र फडणवीसांनी केलं, या राज्याच्या देवेंद्र सरकारने केलं, एकनाथ शिंदेच्या सरकारने केलं, सुनेत्रा वहिनींच्या सरकारने केलं, अजितदादाच्या आशीर्वादाने झालं. ह्याच्यातच मला समाधान आहे. त्यामुळे तो प्रयत्न माझा राहील की काम झालं पाहिजे. ज्या कमिटमेंट आम्ही केल्या त्या पूर्णत्वात नेल्या पाहिजे. पूर्णत्वात जात नसतील, त्याला वेळ लागत असेल तर त्याचं कम्युनिकेशन झालं पाहिजे. कम्युनिकेशन होताना कुठेतरी त्याला फाटे फुटत असतील तर ते बंद केले पाहिजेत. आणि हार्ट टू हार्ट मन की बात झाली पाहिजे. वा. महाराष्ट्राच्या मन की बात हीच आहे की महाराष्ट्रात जे सध्या जातीय ध्रुवीकरण झालंय आणि जातीय विद्वेष पसरलाय तो कमी व्हावा. ओबीसी, मराठा विरुद्ध अन्य जाती, कधी ब्राह्मण तर कधी कोणी, या सगळ्यांच्या मध्ये महाराष्ट्र जातीत विखुरला जातोय आणि तिथे एक वेगळीच आग लागते. ही आग लागू नये, ती विझवावी, यासाठी आगीचा बंब म्हणून प्रसाद लाड इथे येणार असतील तर ते खूपच उत्तम आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश लाभो या सदिच्छाही आपण दिल्याच पाहिजेत. तुमच्या या सगळ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा की हे आंदोलन सेमवेपर्यंतही त्यानंतरही मराठवाड्यात आपलं स्वागत असेल. आम्ही मराठवाड्यातले माणसं कोकणातल्या मराठ्यांनाही मोठाच मानतो. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज